आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खेलो इंडिया कार्यक्रमातून देशाला अनेक खेळाडू मिळाले असून महाराष्ट्रातील किरण म्हात्रे, तेजस शिरसे असे अनेक खेळाडू उदयास आले आहेत, ज्यामुळे देशाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांनी महाराष्ट्रातील खेळाडूंचा केला उल्लेख। हमारे बहुत से खिलाड़ी खेलो इंडिया अभियान की देन है। हिमाचल प्रदेश के सावन बरवाल, महाराष्ट्र के किरण म्हात्रे, तेजस शिरसे या आंध्र प्रदेश की ज्योति याराजी, सबने देश को नई उम्मीदें दी हैं। स्वतःच्या हक्काचं घर म्हणजे पुढच्या पिढीच्या विकासाची पहिली पायरी असते। घरकुल मंजुरी पत्र वितरण सोहळ्यातून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह यांनी सांगितलं। मोदी जी ने प्रधानमंत्री आवास योजना चरण 2 उसका शुरुआत किया और उसमें देश भर में सबसे ज्यादा घर किसी को मिले हैं तो हमारे महाराष्ट्र को मिले हैं। इसका हम सबको आनंद और गौरव होना चाहिए। घर का मतलब सिर्फ 4 दीवारी नहीं, घर का मतलब विकास के स्वप्नों को सार्थक करना है। अपना घर स्वर्ग समान तो होता ही है, मगर आने वाली पीढ़ी के विकास का प्रथम चरण भी होता है। प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राचा नवा विक्रम, 100 दिवसाचे लक्ष्य केवळ 45 दिवसात पूर्ण। घरकुल मंजुरी पत्र वितरण सोहळ्यातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं, आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे। आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं। मैं प्रधानमंत्री जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। शायद ही देश में ऐसा प्रसंग आया होगा कि एक साथ 20 लाख लाभार्थियों को अपना खुद का घर मिलने का आनंद एक ही क्षण में आया होगा। ये सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं। और इसके साथ सरकारें चलती है, कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में लगता है, मगर देवेंद्र फडणवीस और उनकी टीम को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि 20 लाख आवास आवंटित किए और 10 लाख लाभार्थियों को उनकी पहली किस्त ही कार्यक्रम समाप्त होने के पहले देने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला देशात सर्वाधिक घरं दिली, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं। आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती, आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत। हा एक रेकॉर्ड आहे। आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती।
पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे देशाच्या समृद्ध भविष्यासाठी असलेले 2 संकल्प 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती तसेच 2027 पर्यंत भारत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या उद्दिष्टांची केली चर्चा. मित्रों, मोदी जी ने राष्ट्र के सामने 2 संकल्प रखे. 2047 तक इस देश को पूर्णतः विकसित राष्ट्र बनाना और 2027 तक इस देश की इकोनॉमी को $5 ट्रिलियन की इकोनॉमी बनाना. और ये दोनों संकल्प अगर सहकारिता क्षेत्र का विकास नहीं करते हैं तो अधूरे रह जाए. हो सकता है कि $5 ट्रिलियन की इकोनॉमी बन जाए मगर हर एक व्यक्ति के लिए काम, वो संकल्प पूरा न हो सकता है 47 में हम पूर्ण विकसित राष्ट्र बन जाए मगर हर परिवार में समृद्धि का संकल्प पूरा न हो तो ये दोनों संकल्प अधूरे रहेंगे. और हर एक व्यक्ति को अपनी क्षमता के अनुसार काम देना और हर एक व्यक्ति को देश के विकास के साथ जोड़ना, हर परिवार को समृद्ध कराना, एक केवल और केवल कोऑपरेटिव मूवमेंट के माध्यम से हो रहा है. इसलिए मोदी जी ने सहकारिता मंत्रालय की स्थापना की. आम्हाला समाजातील शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे. माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं. लोकांना जे आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेकरता हा अजेंडा पूर्ण करू. म्हणजे जो काही आम्ही जाहीरनामा, संकल्पनामा, विकासनामा दिला होता जनतेला, त्यावर काम करण्याची आज खरी गरज आहे. दिवसभर राजकारण, यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, तो इथे गेला, तो तिकडे गेला, याच्यापेक्षा आमच्या पूर्ण अजेंडा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी चालवणे, गतिमान सरकार चालवणे, जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करणे, याकरता आमचा कल आहे. आता आम्हाला फार राजकारणात पडायचं नाही आहे आणि पार्टीबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे, गटबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे. आम्हाला समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे. हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता काम करायचं आहे. 25 वर्ष काम करूनही सामान्य मुंबईकरांची सेवा करणं ठाकरे कुटुंबांना टाळलं. मुंबईकरांची सेवा करण्याची जबाबदारी आई आम्हाला दे. मुंबईकरांसाठी A1 अशा पद्धतीची मुंबई आणि व्यवस्था उभी करायचे पुण्य तुझ्या आशीर्वादानं आम्ही करूया. माध्यमांशी बोलताना सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांनी सांगितलं. गेली 25 वर्ष एक कुटुंब, एक पक्ष, एक परिवार याने मुंबई महानगरपालिका त्यांच्या जवळच्या असलेल्या बगलबच्च्यांच्या कंत्राटदारांच्या जीवावर मातोश्री 1 to मातोश्री 2 हा प्रवास केला. पण सामान्य मुंबईकर आजही उत्तम रस्ते, चोख पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि गटाराची व्यवस्था याच्या सगळ्यात अजूनही अपेक्षा धरून आहे. पण सामान्य मुंबईकरांची सेवा करणं हे त्या कुटुंबाने, ज्यांनी 25 वर्ष काम केलं, त्या ठाकरे कुटुंबाने टाळलं. ते काम मुंबईकरांची सेवा करण्याची जबाबदारी आई आम्हाला दे. तुझ्या आशीर्वादाने मुंबईकरांना A1 अशा पद्धतीची मुंबई आणि व्यवस्था उभं करण्याचं पुण्य हे तुझ्या आशीर्वादाने आम्ही करू, ही भावना आमची नक्की. पुढील बातमी अर्थातच किसान सन्मान निधीची बातमी. आज पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी बिहारच्या भागलपूर येथून PM किसान निधीचा 19वा हप्ता सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता महाराष्ट्र भाजपा 1 कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपाचं सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून आजच 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.